लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याबाबतचा पहिला शासन निर्णय म्हणजेच GR अखेर आलेला आहे। हा GR दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला असून तो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाकडून आलेला आहे। मात्र महिला व बालविकास विभागाचा आणि आदिवासी विभागाचा महत्त्वाचा GR अजून बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे। बऱ्याच बहिणींना प्रश्न पडतो की जर 12वा किंवा 13वा हप्ता मिळाला नसेल तर 14वा हप्ता मिळणार आहे का? तर याबाबत शासन निर्णय स्पष्ट सांगतो की आतापर्यंत 13 हप्ते मिळाले असल्याचंच या GRचा लाभ लागू होणार आहे। त्यामुळे पडताळणी सुरू असलेल्या लाभार्थींनी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। या योजनेसाठी दरवर्षी सुमारे 3960 कोटी रुपयांचा निधी मंजूर असतो। यातील केवळ 344.30 कोटी रुपये या पहिल्या GR द्वारे मंजूर करण्यात आले आहेत। मागील महिन्यात याच विभागाकडून 335 कोटी रुपये मंजूर झाले होते, म्हणजेच यावेळी तब्बल 10 कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। मात्र हा निधी पुरेसा नाही। मुख्य निधी महिला व बालविकास विभागाकडून येतो आणि त्यानंतरच प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होतो। मागील महिन्याचा अनुभव पाहता पहिला GR 30 जुलैला, दुसरा 31 जुलैला आणि तिसरा 3 ऑगस्टला आला होता। त्यानंतर फक्त 5 दिवसात म्हणजे 8 ऑगस्टला हप्त्यांचे वाटप सुरू झाले होते। त्यामुळे यावेळेसही अशीच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे। 9 सप्टेंबरला पहिला GR आल्यानंतर पुढील 5-6 दिवसात इतर GR येतील आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष हप्ता वाटप सुरू होईल असा अंदाज आहे। सध्या ज्या बहिणींची पडताळणी सुरू आहे त्यांची नावे अद्ययावत झाल्यानंतर त्यांना हप्ता मिळेल, त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही। योजना सुरू आहे, निधी मंजूर होत आहे आणि प्रत्यक्ष वाटप लवकरच सुरू होणार आहे। पहिला GR हा सुरुवातीचा टप्पा आहे। अजून 2 महत्त्वाचे GR बाकी आहेत, ते आल्यावरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी न करता थोडं संयम बाळगणं आवश्यक आहे आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा।